नमस्कार सर्वांना. तर भरपूर जणांनी मला विचारलं होतं की पाऊस पडतोय का नाही. तर काल रात्री इतकं मोठं वादळ झालं, झाडं बिडं सगळी पडलीत आणि ते इलेक्ट्रिकल खांब सुद्धा 2 पडलेले आहेत. तर इकडे बघा काम चालू आहे. म्हणजे सकाळपासून ते बघू शकता वायर आहे, वायर इकडे हा डाम इकडे वाकलेला आहे थोडा. तर हे सगळं आज चेंज होणार. पुढे बघू शकता कचरा पानांचा बघितला ना तर कळतं तुम्हाला किती पाऊस मोठा झालेला आहे. खांब तिकडे पडलाय. सकाळी हा रस्ता ब्लॉक होता. माझ्या हजबंडने मला कॉल करून सांगितले की ह्या रस्त्याने येऊ नको, पण मला सांगितलं की झाला क्लिअर झालेला आहे ऑलरेडी. ते गाडी लावली आहे ना, ती नारळाचं झाड पडले तिकडे. तर ह्या वायऱ्या तुम्हाला दिसत असतील. तर पुढे काय कारभार आहे बघू चला. तर इथे बघू शकता झाड पूर्ण उभं चिमलेलं आहे आणि इकडे ढापे पडलेले आहेत. हे सगळं काल रात्री घडलंय आणि ते सुद्धा सगळी झोपल्यानंतर 12-12:30च्या दरम्यान खूप मोठा आवाज झाला होता, घडघडत होतं. तर पुढे बघू काय झालं अजून. हे बघा सगळं हा ना, सुपारीची केवढी मोठी चांगली चांगली झाडं पडल्यात बघा. तर इथे पण बघू शकता आमच्या दुकानाच्या साईडला सुद्धा रबराचं, हे मी सांगितलं होतं ना तुम्हाला, रबराचं हे आहे. रबराचं बघा, रबराचं झाड. तर ह्याला ना इकडे तो अयो बघा, ह्याच्यामध्ये शिक्के तो दिसतं का बघा. हा हे रबर म्हणजे रबराचं दूध बघू शकता. असा ढापा मोडला तर येतं, पण खरं तर असं काढत नाही. आणि माझे हजबंड मला सांगतायत सकाळपासून दुकानामध्ये पाणी काढून काढून थकले. तर बघू शकता झाडं झुडपं, लोक भात कापतायत. काय हालत झाली असेल. आता काय कापतात भात, 2 दिवस तर काहीच नाही होणार. तरी त्यांनी धापून ठेवलं तर रात्रीच कारभार केला असणार. आणि पाणी केवढं येतं माहिती का. तर असं काही आहे. चला मग बाय बाय.